Be upon you from God our Father and Lord Jesus Christ. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. Our God is good and His mercy endures forever. परात्पर देवाचा परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र आणि गौरवयुक्त नावामध्ये तुम्हा प्रत्येकाचं यास मी स्वागत करतो. And I welcome you all in the glory and mighty name of Jesus Christ, who is the Son of Almighty God. तुमचं स्वागत करावं असे योग्य तुम्ही झालेला आहात. You have become capable that I honor you. कारण तुम्ही ख्रिस्ताच्या रक्तानं धुतलेले आहात. Because you have been purified by the blood of Christ. आमंत्रित म्हणजे स्वागत आहे प्रियानो. And it means you are invited. आणि देवानं तुम्हाला आमंत्रित केलेलं And आहे. God has invited you. आणि जर तुम्ही आमंत्रित आहात तर आमंत्रण जिथं असतं तिथं दारामध्येच लोक उभे असतात स्वागत करायला. And where you are invited, the hosts are standing at the gate. हालेलुया. Hallelujah. आणि तुम्ही आमंत्रित आहात म्हणून तुम्ही स्वागतास पात्र आहात. And because you are invited, you are capable or you are able to be आणि welcomed. म्हणून तुमचं स्वागत या ठिकाणी करतो येशूच्या नावात. And that is why I welcome you in the name of Jesus. आमंत्रित आहात जेवायला बसा. You are invited to sit to dine in. आमचं जेवण आहे देवाचं वचन आहे. Our food is the word of God. कारण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनानं तो वाचेल. Because the scripture says, man shall not live by bread alone, but by every word that proceeds out of the mouth of God. बायबल आम्हाला सांगतं की कोणाचा नाश होऊ नये तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. Bible says no one should perish, but everybody should receive the eternal life. प्रत्येकानं सत्याच्या ज्ञानापर्यंत पोहोचावं आणि सार्वकालिक जीवनाचा वाटा त्याने मिळवावा. Everybody should reach the knowledge of truth and attain the eternal life. आणि म्हणून सत्याच्या ज्ञानापर्यंत आम्हाला पोहोचायचं आहे. So we have to reach until the knowledge of truth. आणि त्याच्यासाठी आम्हाला श्रम घ्यायचे आहे. And that is why we have to labor. त्याच्यासाठी आम्हाला कष्ट घ्यायचे We आहे. have to work hard. ज्यावेळेस आम्ही त्या गोष्टी ज्याच्यासाठी आम्हाला कष्ट घ्यायचे त्यासाठी आम्ही कष्ट घेतो प्रियानो. When we labor for the things we are supposed to labor for, तर प्रतिफळ निश्चितच आहे. then the reward is assuredly there. बायबल आम्हाला सांगतं परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा झटून त्याचा शोध करा. The Bible says it is the time to receive God, so attain Him with working hard. आनंदाचे दिवस आहेत. These are the days of gladness. कारण ख्रिस्त आमच्या बरोबर आहे. Because Christ is with us. आनंदाचे दिवस आहेत. These are the days of gladness. कारण वधस्तंभावर ख्रिस्तानं मरण नाहीस केलेलं आहे. Because God has diminished all the death on the आमच्यासाठी cross. तो मेला पुरला गेला तिसऱ्या दिवशी पित्याच्या गौरवानं जिवंत झाला. He was died, buried and resurrected for us by the glory of God. तो स्वर्गात घेतला गेला आणि लवकरच तो आपल्या प्रियजनांना घेऊन जाण्यासाठी येत He आहे. was taken up into heaven and soon He's coming to take His people with Him. म्हणून बायबल आम्हाला सांगतं की सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. So the Bible says, rejoice in the Lord always. आम्ही भूतकाळी लोकांना सांगितलं की आनंद स्वर्गात राहणाऱ्यांना आनंद उत्सव करा. And if we say to people, rejoice in the Lord. कारण सैतानाचा काळ थोडा राहिल्यामुळे तो भूतलावर उतरलेला आहे. Because the time of the enemy is short, so He's come on the earth. आणि म्हणून प्रियानो त्याचा काळ थोडा राहिलेला आहे. So His time is limited now. आमचा एक दिवस प्रभू येशूचे दिवस लवकर येण्याचे दिवस जवळ आलेले The आहेत. days of the coming of Lord Jesus Christ is nearing. सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. So rejoice in the Lord पुन्हाही always. सांगतो आनंद करा. Again I say हा rejoice. दिवस परमेश्वरानं नेमलाय. This is the day that the Lord has made. यात आपण उल्हास व आनंद Let करूया. us be glad and rejoice in रोज Him. आनंद करा. Rejoice every day. आता 1 तारखेपासून आमचा आनंद चालू होईल. Now from first date, our gladness will आणि increase. काय लोकांच्या आनंदाला सुरुवात पण झालेली आहे. And some people have already begun for that joy. रंगरंगटीचं काम चालू झालेलं They आहे. started painting the houses. कपड्यांचे आता घेणं सुरू होईल. Started purchasing the clothes. हालेलुया. Hallelujah. पण चर्च मध्ये काम करणाऱ्या कामकऱ्यांचं मात्र फार हाल होतात. But the people who are working in the church, they are troubled. त्यांना तयारी करायला वेळच मिळत They नाही. do not get the time to prepare for पास्टर themselves. पण त्यांना वेळ देत नाही. Even the pastor does not give them time. मग ते थोडंसं नाराज असतील. So they might be a little पण sorrowful. नाराज होऊ नका. But do not be sad. प्रभूच्या कामासारखा दुसरा आनंद कुठे जगात There is मिळणार no other नाही. joy than working for the Lord. हालेलुया. Hallelujah. आनंदाचे दिवस आहे. These are the days of मग gladness. आनंदाच्या दिवसामध्ये काय करायचं आहे? What do you do in the days of gladness? चांगले कपडे घालायचे आहेत. Wear nice clothes. गोडधोड खायचं आहे. Eat all the good delicacies. मिठाई खायची आहे. बिर्याणी खायची आहे. Eat sweets and the biryani. मग आनंद म्हणजे नक्की काय आहे? What does joy mean exactly? आनंदामध्ये आम्हाला नक्की काय करायचं आहे? What do we exactly have to do when we are happy? अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. Extremely important thing. सर्व जगाला जो मोठा आनंद होतोय त्याची वार्ता मी तुम्हाला सांगतो. The great joy that the world is receiving, I'm telling you that gospel. आज दाविदाच्या नगरात तारणारा जन्मला आहे. Today in the city of David, a savior is born. सर्व जगाला होणारा मोठा आनंद त्याची वार्ता आहे.
And that is the gospel that all the earth is मग rejoicing. आनंद साजरा कसा करायचा? How do we celebrate that joy? त्याच्यासाठी आम्हाला देवाचा मुख्य उद्देश जो आहे तुमच्यासाठी माझ्यासाठी तो आम्हाला समजून घेणं फार महत्वाचं We आहे. need to understand the main intention of God. कारण आनंद काय नक्की आम्हाला समजत नाही. Because we do not understand what exactly is joy. आम्हाला वाटतं चांगल्या रंगरंगोटी केली, लाइटिंग केलं, चांगली गाणी लावली, चांगलं बिर्याणी केली, पाहुणे मंडळी आली, मित्रमंडळी आली म्हणजे झाला आनंद. हा आनंद आहे का? We think that painting the houses, having good तो clothes, आनंद- eating delicacies is joy. हा तो आनंद आहे, तो आनंदाचा एक प्रकार आहे. That is one part of being happy. पण खरा आनंद काय आहे? उत्सवाच्या दिवसामध्ये What is a true joy? ते आम्हाला समजून जर घ्यायचं असेल If we want to understand it, तर जखऱ्याच्या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर सांगितलेलं आहे. in the book of Zechariah it's mentioned beautifully. जखऱ्याचं पुस्तक याचा 9-8 अध्याय त्याचं 19 वचनामध्ये काय लिहिले पहा. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, चौथ्या, 5व्या, 7व्या व 10व्या महिन्यातले उपास व 10व्या महिन्यातले उपास यहूदाच्या घराण्यास हर्ष व आनंद देणारे होतील. हर्ष व आनंद देणारे होतील. ते आनंदाच्या उत्सवाचे दिवस होतील. ते आनंदाच्या उत्सवाचे दिवस होतील. म्हणून सत्य व शांती यांची आवड धरा. म्हणून सत्य व शांती यांची काय करा? आवड धरा. It says in Zechariah 8:19, thus says the Lord of hosts, the fast of the 4th month, the fast of the 5th, the fast of the 7th, and the fast of the 10th shall be joy and gladness and cheerful feast. For the house of Judah therefore love truth and peace. ते आनंदाच्या उत्सवाचे दिवस होतील. And they shall be the days of joy and gladness. आणि नव्या करारामध्ये आम्ही पाहत आहोत प्रियानो, And in the New Testament we आम्ही see रोज आनंदाच्या उत्सवाचे दिवस आम्ही पाहत आहोत. we are seeing the days of joy and gladness. मग या दिवसामध्ये आम्हाला काय करायचं So आहे? what do we have to do in these days? सत्य व शांती यांची आवड धरा. दुसऱ्या शब्दात सांगितले सत्य व शांती याची आराधना करा. It says love truth and peace. In other words, it says worship truth and peace. सत्य म्हणजे काय आहे? देवाचं वचन आहे. And truth is the word of God. सत्य म्हणजे काय आहे? स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. And truth is Lord Jesus Christ himself. कारण येशू म्हणतो मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. Because Jesus says, I am the way, truth and life. सत्यामध्ये येणं म्हणजे वचनामध्ये येणं म्हणजे त्या मार्गावर आणि व्यवस्थितपणे चालणं आहे. Entering in truth means walking in the way of आणि truth. त्या मार्गामध्ये व्यवस्थित चालणं म्हणजे जीवनामध्ये प्रवेश करणं आहे. And walking properly in truth means entering into life. मग सत्य प्रभूच आहे. So truth is Lord. मार्ग प्रभूच आहे. The way is Jesus. आणि जीवन प्रभूच And आहे. life is also God. तीन गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. And these things are important. सत्य देवाचा शब्द प्रभू येशू ख्रिस्त देवाचं वचन आहे. And truth is the Lord Jesus Christ. त्याच्यानंतर तो मार्ग आहे. Then he is the way. म्हणजे त्या सत्याला धरून, त्या वचनाला धरून जेव्हा असं मी त्या मार्गावर चालतो, When we hold fast to the truth and walk in it, त्या वचनाच्या मार्गावर, त्या शब्दाच्या मार्गावर आम्ही चालतो, when we walk in that word, in the word of God, त्या नियमाच्या मार्गाने आम्ही we चालतो, walk in the way of the किंवा commandments, त्या मार्गावरच्या नियमाचा अवलंबन आम्ही or करतो, if I follow the commandments in the नंतर आम्ही truth, पाहतो जीवन आहे. and then there is life. मग या तिन्ही गोष्टी कोणामध्ये सामावलेल्या All आहेत? these three things are included in whom? त्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सामावलेल्या आहेत. These are included in Jesus आणि Christ. मूळ बायबलमध्ये म्हणतात येशू म्हणतो मार्ग, सत्य, जीवन मीच आहे. And so Jesus says, I am the way, truth and मग life. त्याच्यामध्ये आम्हाला मुळावलेलं राहायचं We have आहे. to be rooted in Him. त्याच्यामध्ये आम्हाला रचलं जाणं गरजेचं We आहे. have to be established in Him. त्याच्यामध्ये आम्ही विश्वासामध्ये बळावत जाणं गरजेचं We आहे. need to be strengthened by faith in Him. त्याच्यामध्ये आम्ही पाहतो पुढच्या जी वाटचाल आहे ते आम्हाला करणं गरजेचं आहे. In Him we have to walk after the life. त्या विश्वासामध्ये आम्ही उपकार स्मरण करणं गरजेचं आहे. In that we need to praise and worship. म्हणून आनंदाचे दिवस म्हणजे नक्की काय करायचं आहे? So what do we have to do in these days of joy? सत्य व शांती यांची आवड धरणं गरजेचं We आहे. have to love the truth and peace. मग ख्रिसमस आम्ही साजरा करणार आहोत Now प्रियानो. we are going to celebrate मग Christmas. त्याच्यामध्ये आनंदाचा दिवस आहे It is the day of joy. किंवा आनंदाचे दिवस आहेत. Oh, those are the days of मग त्याच्यामध्ये gladness. कशाची आवड आम्हाला धरायची So आहे? what should we love? जो प्रभू येशू ख्रिस्त आमच्यासाठी मानवरूप धारण करून या जगात आला, And Lord Jesus Christ came in human form on this earth. वधाचा कोकरा म्हणून या जगात तो जन्माला As a आला. lamb to the slaughter, He came on this तो earth. सत्य आहे. He is truth. त्या
सत्याची आवड आम्ही We धरावी. need to love the truth. शांती तो आहे, Peace. त्या शांतीची आवड आम्ही धरणं गरजेचं आहे किंवा त्याची उपासना आम्ही करणं गरजेचं We आहे. need to love and worship peace. आणि हाच आमचा खरा सण आहे. And this is our true festival. हाच आमचे उत्सवाचे दिवस आहेत And these are प्रियानो. the days of joy. म्हणून देवाचा दास आम्ही नेहमी म्हणतो. आणि ख्रिस्त जयंती यापुढे रोज असे तुम्ही गणता का? रोज काय तो शब्द येतो? ख्रिस्त जयंती रोज यापुढे काय काय गाणे ते असे गणिता का? And that's why the poet says that celebrate every day like it's Christmas. ख्रिस्त जयंती रोज यापुढे. हा, And going forward, live every day as though it's Christmas. 25 तारीख झाली, 26 तारीख झाली, 31 तारीख झाली, 1 तारीख झाली. दिलेलं 31 तारखेचं वचन मस्त बायबल मध्ये कुठेतरी कोपऱ्यात असतं आणि पुरुषांच्या वॉलेट मध्ये कुठेतरी असं लपवून ठेवलेलं असतं. ते दिसेल असं बा झालं. तिथं पुढच्याच 31 तारखेला ते बाहेर पडतं, नवीन तिथं ऍड होतं. And you celebrate 25th, 31st, and 1st, and the verse of the year you get on the 31st, you keep it in your pockets and just open it after a year. आणि नंतर मी पाहतो, नंतर आमच्या दिवसा आमच्या कामामध्ये आमच्या व्यापामध्ये आम्ही गढून जातो. And later we are just busy with the secular things in the world. मग प्रियानो, या गोष्टी चुकीच्या आहेत. And these things are wrong. म्हणून आत्मिक जीवन आम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. It is important we understand spiritual life. आत्म्यामध्ये आम्हाला चालणं फार गरजेचं It आहे. is important that we walk in spirit. आणि मग ज्यावेळेस आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालतो, And when we walk with the inspiration of ज्यावेळेस spirit, आम्ही आत्म्यानं भरलेले राहतो, when we are filled with the Holy Spirit, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आम्ही ख्रिस्तामधला आनंद उपभोगतो प्रियानो. only then we truly live the joy of म्हणून Christmas. आत्म्यानं भरलेले So व्हा. be filled with the Spirit, कारण आत्मा आम्हाला दिलेला आहे. because the Spirit has been given to us. सामर्थ्याचा आत्मा, The Spirit of strength, संयमाचा आत्मा, Spirit of control, प्रीतीचा आत्मा, Spirit of love, समंजसपणाचा Spirit आत्मा, of wisdom, ज्ञानाचा सुज्ञानाचा आत्मा, Spirit of knowledge, परमेश्वराच्या भयाचा आत्मा, Spirit of fear आणि of तो the Lord. आत्मा आमच्यावर राज्य करतो प्रियानो. And that Spirit reigns over म्हणून us. आत्मिक जीवन आम्ही जगणं गरजेचं आहे. So it is important we live a spiritual life. आत्मिक जीवनाच्या काही गोष्टी आम्ही शिकत We आहोत. are learning some things about the spiritual आज life. पुढच्या गोष्टी आम्ही शिकणार आहोत. And today we are going to learn something forward. क्रोधाविषयी आम्ही पाहत आहोत We प्रियानो. are learning about anger. आणि क्रोध आम्ही पाहतो, त्याला लवकर क्रोध येत नाही. तो काय नगर जिंकणाऱ्यापेक्षा श्रेष्ठ आहे असे मी बायबल आम्हाला सांगतं. The Bible says he who is slow to anger is greater than he who can take down a city. क्रोधानं काय काय होतं प्रियानो? What can happen because of anger? आमच्या आध्यात्मिक जीवनाला फार मोठी बाधा ठरणारी ती गोष्ट आहे. It can be a big obstacle for a spiritual life. फार कठीण तो आहे प्रियानो. It is very difficult. आणि मग प्रियानो, त्याच्यातून आम्हाला त्या क्रोधापासून आम्हाला दूर राहायचं We आहे. have to flee from the anger. किंवा तो क्रोध आमच्यामध्ये येता कामा नये. Or the anger should not be inside us. एफिसकराचं पत्र याचा 4था अध्याय आणि त्याचं 31 वचन वाचा जरा. 31 त्याच्या अगोदरची पण काही वचनं वाचा. 25 वाचा. यास्तव असत्याचा त्याग करून यास्तव असत्याचा त्याग करून तुम्ही प्रत्येक जण आपापल्या शेजाऱ्याबरोबर सत्य बोला. आपापल्या शेजाऱ्याबरोबर सत्य बोला. कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत. 30व्या वचनापासून. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. त्याच्या योगे तुम्ही तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात, म्हणजे शिक्का मारलेला आहे. It says in Ephesians 4:30, and do not grieve the Holy Spirit of God, by whom you were sealed for the day of redemption. या आठवड्याचं हे वचन आहे, लक्ष देऊन तुम्ही ऐका. This is the verse of the week. या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो, Here the scripture says, जो प्रीतीचा आत्मा, सामर्थ्याचा आत्मा, संयमनाचा आत्मा देवाने आम्हाला दिलेला आहे. the spirit that is spirit of love and discipline that God has given to us. त्याविषयी या ठिकाणी सांगितले, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. Here it says, do not grieve the Holy Spirit of God. संपूर्ण पॅराग्राफ 25 पासून जे त्याचा आणि हेडिंग असे दिनचर्येकरता नियम आहे. And that the whole chapter says about the laws to live a spiritual life. आत्मिक जीवन हे रोजची प्रक्रिया आहे And प्रियानो. spiritual life is an everyday process. ती ठराविक दिवसापुरती It is नाही. not limited to until ते certain ठराविक days. कुठल्या सणापुरती It is मर्यादित not नाही. limited for certain 40 festivals. दिवसाच्या उपवासापुरती It मर्यादित is not नाही. limited for 40 days of गुड fast. फ्रायडे, ईस्टर संडे ह्या दिवसासाठी आणि मर्यादित Not नाही. limited for Good Fridays and किंवा Easters. नाताळासाठी किंवा ख्रिसमससाठी तेवढ्या दिवसापुरती उपयोगात नाही. Or is not useful only for Christmas. ख्रिसमस आम्ही ख्रिस्त जन्मोत्सव
जन्मोत्सव साजरा and we करतो, celebrate the birth of पण Christ. कुठेही ख्रिस्ताच्या जन्माची तारीख उपलब्ध नाही. But nowhere in the scriptures mention the date of the पण birth of आम्ही का Christ. साजरा करतो But why do we celebrate, ते beloved? मला निमित्त मिळतं की लोकांना जाऊन शुभवर्तमान That is an सांगतो. excuse that we can go preach the आम्ही gospel. लावून लोकांना येशूची स्वार्थ सांगू शकतो. We can spread the gospel to the people in the world. काय काय गोष्टी आम्ही पवित्र शास्त्रामध्ये सांगितल्या तरी आम्ही करतो. त्याचं कारण हे आहे की त्याच्यामधून चुकीचं काय नाही, त्याच्यामधून फायदा हा आहे की आम्ही देवाचं वचन लोकांना सांगतो. The reason why we celebrate Christmas, even though it's not mentioned, because we receive an excuse to spread the gospel. म्हणजे तर देवाच्या वचनाची संधी, देवाच्या वचनाची घोषणा करायची संधी मिळते. We get an opportunity to preach the word of ती God. संधी आम्ही साधूयात. Let's seize this opportunity. कर्मठपणा सोडून देऊयात. Let's leave आमचा weariness. मुख्य उद्देश काय आहे? What is our intention? वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवणे. To preach the Christ who's मग crucified. संधी मिळाली की गाजवायचा. So if we receive an opportunity, seize लोक it. कुठल्याही कारणाने एकत्र जमले असू द्या, No matter why people are gathered, आम्हाला सुवर्तमान सांगण्याचं एक कारण आहे. we receive an opportunity to प्रभू preach येशू ख्रिस्त. Lord हालेलुया. Jesus Christ. आणि मग या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, Here the scripture says, दिनचर्ये करता नियम तो आहे. the laws to live your daily life. आम्ही रोजच्या जीवनामध्ये आत्मिकता आमच्यामध्ये असणं गरजेचं In आहे. everyday life we need spirituality in आमच्या us. प्रत्येक गोष्टीमध्ये ती दिसणं In गरजेचं आहे. everything we do, it should be आणि seen. त्या दिनचर्येच्या नियमामध्ये सांगितले की देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. And in the same law it has been mentioned, do not grieve the Holy Spirit of देवाचा God. पवित्र आत्मा खिन्न कधी होतो? When does the Holy Spirit grieve? ज्यावेळेस आम्ही त्या आत्म्याच्या प्रेरणेने चालत When we नाही do not walk with the inspiration of Holy किंवा Spirit, त्या पवित्र आत्म्याचे जे गुणधर्म ते गुणधर्म आमच्या अंगी आम्ही घेत नाही. or the qualities of the Holy Spirit, we do not imbibe it. पवित्र आत्म्याचे गुणधर्म काय आहे? What are the qualities of Holy तो Spirit? सुज्ञानाचा आत्मा It's the आहे. spirit of wisdom. सुज्ञता आमच्यामध्ये येणं गरजेचं We आहे. need to have wisdom. तो समंजसपणाचा आत्मा आहे. The spirit of understanding. समंजसपण आमच्यामध्ये येणं गरजेचं We need आहे. तो understanding. प्रीतीचा आत्मा आहे. The spirit of ती love. प्रीती आमच्यामध्ये येणं गरजेचं We आहे. need to have love. तो ज्ञानाचा आत्मा He आहे. is the spirit of ते knowledge. ज्ञान आमच्यामध्ये असणं गरजेचं We need आहे. to have the तो knowledge. संयमनाचा आत्मा The आहे. spirit of control. तो संयम आमच्यामध्ये असणं We need to गरजेचं have आहे. the self-control in us. आत्म्याच्या प्रेरणेने चाला, Walk with the inspiration of म्हणजे Spirit, आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करत नाही. that will not grieve the Holy म्हणून Spirit. प्रियानो, बायबल आम्हाला सांगतं देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. आणि तो खिन्न होऊ नये तर आम्हाला आत्म्याच्या प्रेरणेने रोज चालणं गरजेचं आहे. And so that we do not grieve the Holy Spirit, we need to walk every day with the inspiration of Holy का Spirit. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका? Why should we not grieve the Holy का Spirit? तो दिनचर्येचा नियम आहे? Why is it a law to live a daily life? कारण त्या पवित्र आत्म्याच्या द्वारे, Because through the Holy त्या Spirit, पवित्र आत्म्याच्या योगे through the Holy Spirit, तुम्ही you तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात. you were sealed for the day of redemption. आता इथं प्रश्न पडेल तुम्हाला, Now you will have a question माझं here. तारण तर झालेलं I आहे, have been saved, अमुक अमुक माझ्या तारणाची दिवस आहे. and so is the date of my या salvation. तारणाला या सेवकाच्या मीटिंगला मी गेलो होतो On so and so date I went to a आणि servant's देवाच्या preaching. वचनाने माझा ताबा घेतला. The word of God captured मग मी me. पश्चाताप केला Then I repented. आणि मग मला मी प्रभू येशू ख्रिस्ताला माझ्या हृदयात माझा वैयक्तिक तारणारा प्रभू म्हणून स्वीकारला. And I accepted Jesus Christ as my personal Savior. माझं तारण झालं. And I was saved. मग आता इथं असं का म्हटलेलं आहे? So why does it say here तारणाच्या दिवसाकरता तुम्ही मुद्रित झालेला आहात. that you were sealed for the day of मग redemption? तारणाचा दिवस नक्की कुठला? What is the day of मी redemption? प्रभूला स्वीकारलं तो दिवस आहे. Is it the day that I accepted का Christ? तो दिवस यायचा आहे? Or is the day still yet to come? ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारता, The day you accept Jesus ज्यावेळेस Christ, तुम्ही पाण्यामध्ये बुडून बाप्तिस्मा घेता, then you are water baptized, त्यावेळेस तुम्ही त्या मार्गावर चालू लागता तारणाच्या. then you start walking on the way of salvation. तुम्ही निवडलेल्या लोकांमध्ये तुमची गणना होते. You are numbered amongst the तुमचा chosen. प्रवास तुमचा चालू होतो. You start your journey with आणि it. ज्यावेळेस तुम्ही विश्वासाची धाव पूर्ण करता, And when you complete your race of faith, ज्यावेळेस तुम्ही विश्वास राखता, when you keep the faith, सुयुद्ध ते करता, when you fight the good मग fight, त्या न्यायाच्या दिवशी जो मुकुट देवानं तुम्हाला राखून ठेवलेला आहे तो तुमच्या डोक्यावर ज्यावेळेस येईल, and then the crown that God has stored for you on the day of judgment, when it comes तो over your तुमचा head, तारणाचा दिवस. that is the day of your redemption. हालेलुया. काही Hallelujah. लोकांची गफलत झाली प्रियानो. And some people are confused. त्यांना वाटतं आता तारण झालात म्हणजे आता आम्ही कसंही वागलो तरी चालेल ना. शिक्षण सुद्धा लोक तसेच देतात प्रियानो. And some people think now that we are saved, we are free to do anything we want. आता काय प्रश्न आहे? आता तारण झालेलं आहे. And there's no question, I have been saved. तारण झालेलं नाही प्रियानो. You have not been saved, तुम्ही त्या beloved. प्रोसेस मध्ये आला, तुम्ही त्या प्रक्रियेमध्ये आला, तुम्ही प्रवासामध्ये आहात. You are in that journey, you are in that process. अजून तुम्ही तुमचं आणि ध्येय कुठं गाठलेलं आहे? You have not achieved your goal yet. हालेलुया. Hallelujah. काय तुम्ही मोबाईलवर काय लावता ते कुठल्या ठिकाणी जायचं असेल त्याला? आणि नाही ते काय कुठलं GPS.
आणि मग त्याच्या पोहोचायच्या ठिकाणाला काय म्हणतात? Destination. डेस्टिनेशन आलं. मग तुम्ही लावलेलं आहे आता GPS, पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करतोय. And you have set the destination in your GPS and the Holy Spirit is guiding. तो पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जर तुम्ही चालत असाल, But if you are walking with the inspiration of Holy Spirit, सांगेल नक्की प्रिया, and He will definitely tell you डेस्टिनेशन अजून आलेलं that नाही, the destination has not yet arrived. It will arrive. पण तोपर्यंत विश्वास धर. Until then, have faith. विश्वासाची धाव तुला पूर्ण करायची You have to आहे. complete the race of आणि faith. जास्त मुकुट तुला मिळेल. And once you receive the crown, तू त्याच तारणाच्या दिवसासाठी मुद्रित केलाय. कशाच्या द्वारे? पवित्र आत्म्याच्या द्वारे. and you have been sealed for that day through the Holy Spirit. हालेलुया, Hallelujah. हालेलुया. Hallelujah. पोस्ट ऑफिस मध्ये पत्र येतात सगळे एकत्र. And we receive the letters in the post office. म्हणजे पोस्ट ऑफिसचं मेन ऑफिस असतं त्या एरियातलं, तिथं सगळे आणि शहरातले सगळे पत्र त्या ठिकाणी येतात जी बाहेरून आलेली असतात. And all the letters from the city come in that one main post office. पुणे शहराचे पत्र सिटी पोस्टामध्ये येतात सगळे. And the letters from the Pune office are in the city post. मग तिथं सगळे एरिया वाईज ते सगळे डिस्ट्रीब्युशन वेगळे करतात. And they segregated area wise. त्याच्यावर शिक्का मारला And they जातो. have been sealed. तुम्ही जर ऐकलं तिथं जाऊन तर ठप 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 आवाज बघा, ते पट 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 शिक्के मारत And असतात. they are quickly sealing it. आणि मग तो शिक्का मारला And once it's sealed, म्हणजे ते पत्र आता त्या ठिकाणी जाण्यासाठी सिद्ध झालेला आहे. now that letter is supposed to go and reach its destination. मुद्रित झालेला It आहे. has been sealed. हालेलुया. Hallelujah. आता त्या एरियातल्या पोस्टमन कडे ते जाणार प्रियानो, And it will definitely go to that आणि त्या place. घरामध्ये पोहोचणार. And it will reach that house. हालेलुया. Hallelujah. त्या पद्धतीने प्रियानो In the similar way, तुम्हाला beloved. गोळा केले देवानी बरोबर, And the Lord has gathered you. एकत्र केले, He has assembled you. पोस्ट ऑफिस मध्ये आणून ठेवलं इथं He has तुम्हाला. kept you in this post office. तुमचा पोस्ट ऑफिस काळेवाडी शिलो चर्च, And your post office is Shiloh Church, Kalewadi. इथं तुम्हाला शिक्का मारलेला आहे. Here you have been sealed. हालेलुया. आता प्रवास चालू झालेला And आहे. the journey has begun. तुम्ही मुद्रित केलेला You have आहात. been sealed. तुमचं डेस्टिनेशन काय आहे? What is your destination? कुठं आहे? Where is it? स्वर्गाचं राज्य. The kingdom of heaven. हालेलुया. Hallelujah. तिथं आम्हाला पोहोचायचं आहे. We have to reach आणि तो there. पवित्र आत्मा तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणार And आहे. the Holy Spirit will lead you आमचं there. काम आहे तुम्हाला मार्गदर्शन करणं. And our job is to guide आणि you. म्हणून प्रियानो तुम्ही मुद्रित झाला तारणाच्या दिवसा करता. So you have been sealed for the day of redemption. इतक्यात अजून मी पूर्ण झालो नाही. It is not that I have been complete अजून yet. मला फार गोष्टी करायच्या आहेत I have to प्रियानो. do a lot of आणि things. फार गोष्टी करायच्या, त्याच्यामध्ये काय गोष्ट आहे? And I have to do a lot of things. One of तर which is दैहिकतेमधले क्रोध आमच्यामध्ये असता कामा नये. they have to remove the anger that is in my म्हणून तुम्ही carnal body. तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित झाला आहात. You have been sealed for the day of redemption. म्हणून काय करायचं So आहे? what you have to do? 31 वचनामध्ये काय लिहिले पहा. सर्व प्रकारचे कटुत्व, सर्व प्रकारचे कटुत्व, संताप, संताप, क्रोध, क्रोध, कलकलाट कलकलाट व अभद्र व भाषण अभद्र भाषण ही अवघ्या दुष्टपणा सुद्धा अवघ्या दुष्टपणा सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात येवो. तुम्हापासून दूर करण्यात येवो. पुढं वाचा. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारिक व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे, जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे, तशी तुम्ही एकमेकाला क्षमा करा. तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. It says in verse 31 and 32, let all bitterness, wrath, anger, clamor and evil speaking be put away from you with all malice, and be kind to one another, tender-hearted, forgiving one another, even as God in Christ forgave you. पण या ठिकाणी अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही समजून घेणार आहोत. We are going to understand very important things now. तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. You do not grieve the Holy Spirit. कारण तुम्ही त्या तारणाच्या दिवसाकरता आत्म्यायोगे तुम्ही आणि मुद्रित झालेला आहात. Because you were sealed for the day of redemption. मग मुद्रित जर आलेला आहात, So if you have been तर sealed, सर्व प्रकारचं कटुत्व तुमच्यामधून निघून गेलं जाणं गरजेचं it is आहे. important that all the bitterness go away from you. कडूपणा, कटुत्व असता कामा नये. All the bitterness should not be in there. कारण जर मी देवाचं वचन स्वीकारलेलं आहे, Because if I have received the word of तर God, देवाचं वचन काय आहे? गोड आहे. because the word of God is sweet. त्याचं ते मधुर आहे. It is sweet. ते मधापेक्षा रुचकर आहे. It is sweeter than honey. मग ते जर माझ्यामध्ये आहे, So if that is within me, तर आम्ही कसं व्हायला पाहिजे? then how should we become? गोड असलं पाहिजे. We should be sweet. हालेलुया. Hallelujah. आमेन. दूध आम्ही घेतो, मुलांना देतो, Or we give milk to children. आणि मुलांसमोर नुसतं तसंच दूध ठेवलं
And प्लेन तर ते घेतील का? if we just keep that plain milk right there, will they drink त्याच्यामध्ये it? साखर टाकली की संपूर्ण ते प्लेन दूध संपूर्ण गोड होतं एकच चमच्यामध्ये. And we just put 1 spoon of sugar and then the flavor of the milk is मग changed. त्याच्यामध्ये आता बरंच काय काय गोडपणा आणण्यासाठी मग आणि चॉकलेट आलंय, हे आलंय, ते आलंय, सगळ्या गोष्टी आहेत. Make it sweet. There are different kinds of things in the world now. आणि त्या प्लेन दुधामध्ये साखर टाकतो, साते दूध गोड होतं. And we put sugar in that plain milk and it becomes sweet. चहा बनवताना साखर टाकतो, चहा गोड होतो. We put sugar in the tea and it becomes sweet. गोड पदार्थ म्हटलं तर त्यातला महत्त्वाचा घटक असणार आहे साखर असणार आहे. And the sweet dish we consider the main ingredient is the sugar. हालेलुया. Hallelujah. कारल्याची भाजी कोणाकोणाला आवडते? Who likes the हात वर करा. मला खूप आवडते कारल्याची भाजी. आणि मग कारल्याची भाजी खाताना त्याच्यामध्ये किती तुम्ही गूळ घाला, and no matter how much you pour jaggery into the bitter gourd, त्यातला मूळ स्वभाव जातो का? and will its main ingredient be go away? जेवढं त्याचा त्या मसाल्यामध्ये जेवढा गोड भाग येतो तो गुळाचा, तो मात्र गोड लागतो. पण त्याच्यातला ते सगळं बाजूला काढून फक्त कारलं तोंडात टाका, काय होतं प्रियानो? And if you remove all the jaggery and just eat that bitter gourd, how will it taste? कारलं होतं का तसं? गोड नाही होत. It will not become sweet. आमचं जीवन त्या कारल्यासारखंच आहे. Our life is like that. काय वेळेस म्हणतात ना, तुपात मळा साखरेत गोळा ते कडू जाणार. And it is a proverb that no matter how much you mix it with jaggery and sugar, it's the आम्ही same. वचन ऐकतो प्रियानो. We listen to the word. वचन जीवन आहे. And the word is life. वचन सत्य आहे. And it is truth. वचन जी आत्मा आहे. And it is spirit. प्रियानो, वचन आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वीकारलं म्हटल्यानंतर, And once we receive the word in our life, that वचनाचा means गुण आमच्यामध्ये यायला पाहिजे की नाही? the qualities of the word should be within us. का त्या कारल्यासारखं आम्ही असलं So पाहिजे? should we be like that bitter gourd? काय त्या कारल्यावर त्याचा परिणाम काय? गोडपणा आतमध्ये जातच नाही. And no matter how much it does not become एखाद्या sweet. कडू औषधाला गोड मुलामा लावल्यासारखं आहे. It's like adding a sweet dross to a bitter ते medicine. पोटात जाण्यापर्यंत आपल्याला गोड चांगलं वाटतं, आत गेले की त्याच काम चालू होतं प्रिया. And only till we taste it, it tastes sweet. Otherwise, it पण आम्ही doesn't work. तसे आहोत प्रियानो. But we are like that, beloved. तू साधू सुंदर सिंग नेहमी आपले आणि काहीतरी निसर्गातलं उदाहरण देऊन आपल्या शिष्यांना ते पटवून द्यायचे. And Sadhu Sundar Singh always used to tell an example to his disciples. मागे मी तुम्हाला सांगितलं, एकदा शिष्यांबरोबर अशीच ते प्रवास करत असताना एका नदीकाठी थांबले आंघोळीसाठी. And previously, while walking with his disciples, he stood by the bank of a river. आणि मग साधू सुंदर संघाने एक नदीमधला आणि गोटा काढला, ते गुळगुळीत दगड असतो तो बाहेर काढला. And Sadhu Sundar Singh picked out a pebble from the river. आणि शिष्यांना दाखवला. And he showed it to his disciples. शिष्यांना विचारलं, दगड कसा आहे? And he asked the disciples, how is this ते stone? म्हणे गोल गुळगुळीत आहे, ओला आहे. It is round, it is smooth, and it is wet. मग त्याने तो दगड फोडला. So he broke that तो stone गुळगुळीत गोटा फोडला. and he broke that pebble. आतमध्ये सगळा कोरडा भाग होता. It was all dry within. मग त्यांनी सांगितलं की आमचं जीवन हे असंच आहे. He said our life is such. आम्ही फक्त वर्ण फार ओला आहे प्रियानो. We are all moist from above. प्रेज द लॉर्ड, अमुक तमुक सगळ्या गोष्टी आहेत. We say praise Lord and everything पण else. एकदा का ते फोडलं, Once it's broken, आतमध्ये सगळं कोरडं आहे. it's all dry within. काही त्याला अर्थ नाही. It has no meaning. आम्ही अंतर्बाह्य शुद्ध असतं किंवा त्या अभिषेकामध्ये असतं आत्म्यानं भरलेलं असतं फार गरजेचं It is आहे. important we stay in that anointing. आम्ही आतून आत्म्यानं भरलेला असतो. If we are filled with the Spirit from त्याचं within, रिफ्लेक्शन आमच्या कृतीतून, आमच्या चेहऱ्यावर, आमच्या दृष्टीमधून होते आणि प्रगट होत असतं it प्रियानो. is definitely seen from our actions, from our face. पण आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये मुरलेलंच नाही त्या देवाच्या But वचनामध्ये. we are not yet rooted in it. आम्ही प्रभूमध्ये पूर्ण स्वतःला एकरूप केलंच नाही We have प्रियानो. not united ourselves with म्हणजे God. आतून बाहेरून जे आम्हाला गोडवा आला पाहिजे तो येत नाही. So the sweetness that should be from outside and within, it's not ठिकाणी there. आहे. It is all bitterness. आणि ते काही उपयोगाचं नाही. And it is of no use. ते देवाच्या राज्यासाठी पात्रतेचा भाग ठरत नाही. And it is not liable for the kingdom of आणि God. जर तुम्हाला ते आणि त्या तारणाच्या दिवसापर्यंत मुद्रित जर तुम्ही केलेला आहात, If you have been sealed for the day of तर redemption, पहिल्यांदा हा स्वभाव जो आहे कटुत्व आमच्यामधून निघून जाणं गरजेचं first आहे. behavior, bitterness should go away. कोणाविषयी कटुत्व असता कामा Do not नये. hold bitterness for आमच्या anybody. शत्रूविषयी कटुत्व असता कामा We should नये. not have bitterness for our enemy as well. कटुत्व आमच्यामध्ये येता कामा There should नये. be no bitterness कारण आमच्या देवानं ते आम्हाला शिकवलेलं. because our God has taught us that. हालेलुया. Hallelujah. आपल्यावर तर सगळंच प्रेम करतात. Everybody loves us. शत्रूवर प्रेम करणारा तो खरा ख्रिस्ती आहे. He's a true Christian who loves his enemy. हालेलुया. पण Hallelujah. बायबल सांगतं शत्रू भुकेला असेल तर अन्न तू दे. The Bible says if your enemy is hungry, give him food. आमच्यातलं ते कटुत्व त्या क्षणाला निघलं पाहिजे ज्यावेळेस मी प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारलं. The moment I receive Christ, all bitterness should leave me. प्रभू येशू
ख्रिस्तामध्ये पूर्णपणे मी मुळावलेला असणं गरजेचं I आहे. should be entirely rooted in Christ. पण पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं जसं तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये चाला. Bible says, as you have accepted Christ, live in Him. त्याच्यामध्ये मुळावलेलं तुम्ही Be असावं, rooted in Him. त्याच्यामध्ये रचलं गेलेलं तुम्ही Be असावं, established in Him. तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणार तुम्ही असावं, Like being taught, be strengthened in आणि faith फार हिशोबकार स्मरण करणारे असावं. and give thanks. हालेलुया. Hallelujah. ख्रिस्ती मनुष्याचा विश्वास किंवा त्याचा ख्रिस्त स्वभाव आणि काय काय प्रसंगामध्ये फार कळतो. And in some situations, the divine nature of a believer is आणि truly तिथं seen. खरा माणूस कळतो की हा ख्रिश्चन आहे का. And there we truly understand if he's a Christian or not. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कुठला अंत्यविधी असेल तर किती आम्ही ओरडून सांगतो प्रत्येक वेळेला, If there's a funeral, we cry out and tell everybody, खेद करू नका. do not grieve a कारण lot. ज्यांना आशा नाही ते खेद करतात. Because the ones who have no hope, they grieve a आम्हाला lot. आशा आहे. We have hope. जो प्रभू येशू ख्रिस्त वर स्वर्गात घेतला गेला The Christ who was taken up into तो heaven पुन्हा लवकर येत is आहे. coming soon. आणि तेव्हा येताना ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा पावलेले ते प्रथम उठले जातील. And the ones who are asleep in Christ, they will wake first. आमच्या प्रियजनांबरोबर भेट होणार आहे. And we are going to meet our beloved सगळं ones. वचन झालं. All the word is आता done. शेवटचं कोणाला बघायचं आहे. Now end time, who has to see the येतात की person? त्या पेटीवर हंबरडा फोडून डोकं बिकं आपटून सगळं प्रॉब्लेम. And they come and they cry out aloud. काय त्या वचनाचं समजलं तुम्हाला? What did you understand of that word? काय त्या गोष्टी समजल्या? Did you understand it? काय विधीमध्ये आम्ही रूढी परंपरा इतक्या घट्ट पकडून बसतो And प्रियानो. in some situations, we hold fast to the tradition त्यावेळेस and आम्हाला आम्ही culture. विश्वास रे आम्ही विसरून जातो. And we forget that we are believers. आणि मग आम्हाला काय त्या देवाचा अभिषेक किंवा देवाचा आशीर्वाद काय मिळणार आहे? So how will we receive the blessings? आम्ही परिस्थितीप्रमाणे आम्ही आमच्या पद्धतीने चालतो प्रियानो. And according to situation, we walk आणि the way. याच्यामधून काही उपयोग होत नाही. And it becomes of no use. मग आम्ही पूर्णपणे ख्रिस्तमय होणं गरजेचं आहे. We need to be entirely Christ-like. वर्शिप लीडिंग मध्ये विचार म्हटलं की जो प्रभूशी जडलाय प्रभू आणि तो एक आहे. And in worship leading, Vishal said that who is connected with Christ, he and Christ are one. हा मुद्दा झाला की मी तुम्हाला आणखी एका मुद्द्याकडे घेऊन जाणार. Once this topic is done, I'm going to tell you another. ख्रिस्ताची संयुक्त असण्याविषयी सांगितलेलं आहे. And it has been taught about being one with Christ. आणि तिथं पण क्रोधाचा गोष्टी सांगितलेला आहे. And there also it's been mentioned about anger. दिनचर्या करता आम्हाला सांगितलेला आहे, नियम सांगितलेला आहे. Here it is the law to live a daily life. त्याच्यामध्ये क्रोधाच्याच गोष्टी टाकून द्या सांगितलेला आहे. It has been told about the things of anger. आणि तिथं ख्रिस्ताची संयुक्त तुम्ही व्हा म्हणून सांगितलेलं आहे. And other place it has been said be one with संयुक्त व्हा Christ. म्हणजे एक तुम्ही व्हा. Being one with Christ means म्हणजे being पूर्णपणे unison. ख्रिस्तामध्ये तुम्ही मुळावलेलं You राहा. have to be entirely rooted in ख्रिस्त Christ. स्वभाव गोड आहे, And Christ is sweet. आम्ही गोड असणं We गरजेचं should be sweet as आहे. well. मग कटुत्व निघून जाणं गरजेचं So आहे. all the bitterness should leave सर्व us. प्रकारचं कटुत्व निघणं गरजेचं All आहे. the bitterness should leave us. संताप, आता तिथे Wrath. संताप आणि क्रोध दोन्हीचा अर्थ एकच आहे. Now wrath and anger mean the same thing. संताप क्रोधाचाच अर्थ आहे, संतापाचाच अर्थ आहे क्रोध आहे. And wrath means anger and anger means wrath. मग तिथं दोन्ही शब्द आलेले आहेत पण दोन्हीचा अर्थ एकच आहे, लक्षात ठेवा. And they are both words but both mean the same. संताप आणि क्रोध, Wrath and anger कलकलाट and clamor आणि अभद्र भाषण. and evil speaking. आता संतापामध्ये Now in wrath किंवा क्रोधामध्ये or in anger, कलकलाट फार असतो there is a lot of clamor. आणि त्या संतापामध्ये अभद्र भाषण खूप असतं. And there is a lot of evil speaking in the कोण wrath. कुणाला बोलते काही कळत नाही. We do not understanding who is speaking to whom. अपशब्द, भयंकर शब्द टाकून बोलणं फार प्रकार त्या ठिकाणी चालू असतो. And they taunt and speak evil of each other. अरे कुणाला गप्प करायचा हा प्रश्न असतो. And there is a question, who should be quiet down? दोन्ही पात्र अतिशय संतापलेले आहेत. Both the parties are really कधी angry. कधी तो मध्यस्थी करणारे बाबा तू तरी गप्प बस की तू शहाणा आहेस. And the mediator says, you at least be quiet because you're understanding. कसलं शहाणं, त्याचं शहाणपण अगोदरच त्यांनी घालून टाकलेलं He आहे. is not smart, he has left it. आणि मग काय त्याला सांगतात? So what can we say to that त्याच्यामध्ये person? संताप आलाय म्हणजे तो पवित्र आत्म्याला खिन्न होतोय, त्याला काय तुम्ही समजून सांगणार? And he has wrath, that means he's grieving the Holy Spirit. How can we explain that तुझं person? ज्ञान तुझ्याजवळ ठेव असं म्हणतील रागाच्या. And they say in the anger, keep your knowledge to yourself. हालेलुया. Hallelujah. एकदा एक व्यक्ती, मला फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे, And it's a long story long back. आणि त्या व्यक्तीला मी काही गोष्टी समजावून सांगत होतो. And I was explaining a few things to that person. आणि ती व्यक्ती माझ्यावर भडकली And that person was furious. आणि मला म्हटले, बरं झालं आम्ही तुमच्यासारखे धार्मिक नाही. And he said, it's good that we are not as spiritual as you. पहा, माझ्या रक्तातला ती व्यक्ती आहे प्रियानो.
And that is the person that has blood relation त्यांच्या with me. चुकीच्या गोष्टीमध्ये मी त्यांना समजून सांगायला गेलो. In his wrongdoing, I was explaining त्यांना him. मी सांगितलं की असं करू नको. I told him, do not do this. ते मला रागाच्या भरात मला म्हणतो की तू नशीब आम्ही तुमच्यासारखे धार्मिक नाही. And in the rage, he said, fortunately, we are not religious like मी you. तिथून निघून गेलो I प्रेम. left. पण त्या दिवसापासून But from that day onward, आजपर्यंत until today, त्या माणसाला to that man, कुठल्याच क्षेत्रामध्ये यश आलं नाही. he is not successful in any field. आज तो कर्जामध्ये पूर्ण बुडलेला आहे. He is buried in debt. कुठल्याही कामामध्ये तो हात घालू देत, Anything that he puts his त्याला hand कधी to, यश येत he is नाही. not तो successful. कधी यशस्वी झाला He does नाही. not become आता victorious. वयस्कर तो झाला, Now he has become old. आता वय झालं 60 पर्यंत आलं, Now he is until the age of 60. पण अजून त्याच्यामध्ये आणि सेटल झालेला नाही तो प्रेम. But still he is not settled. त्याच्या आयुष्यामध्ये नाही, He is not settled in his कारण life. तो मला खिन्न केलं नाही. Because he did not grieve me. माझ्यामधून जो आत्मा त्याला काउन्सिलिंग करत होता त्या पवित्र आत्माला त्याने खिन्न केलं. The Holy Spirit within me that was counseling him, he grieved that Holy आणि Spirit. त्याचे दुष्परिणाम तो मनुष्य आजपर्यंत भोगत आहे. And that person is enduring the bad effects of it. म्हणून लक्षात घ्या, So remember, ज्या देवाचा सेवक तुम्हाला काही गोष्टी समजावून सांगत असतो, when the servant of God explains something to you, कदाचित त्यावेळेस तुम्हाला तो रागाने बोलेल प्रियानो, maybe that time he might speak पण with त्या anger. रागामध्ये सुद्धा तुमच्यावरचं प्रेम आहे म्हणून तो रागाने Even बोलतो. in that anger, he has love within. That's why कृपा he करून speaks. त्या शब्दाची अवहेलना करू नका. Please do not reject that word. कृपा करून काहीतरी अभद्र भाषण करू Please do नका, not speak evil of that कारण person. पवित्र आत्म्याच्या विरोधातलं दुर्भाषणाला क्षमा नाही प्रियानो. Because there is no forgiveness for blasphemy तिथं against Holy क्षमा Spirit. नाही. There is no forgiveness. बाकीच्या कुठल्या बाप तुम्ही करा प्रियानो, Do anything other things. कळत न कळत तुमच्याकडनं झालं, Knowingly or unknowingly you तुम्ही make a mistake. पश्चाताप केला, You repent. तुमच्या पापांची क्षमा You आहे. have पण forgiveness. पवित्र आत्म्याच्या विरोधातलं दुर्भाषण But- देव कधी क्षमा करत But नाही. God does not forgive the blasphemy against Holy हालेलुया. Spirit. आणि माझ्या समोर असलेलं ते जिवंत उदाहरण आहे. And it is a living example in front of आज me. सुद्धा ती व्यक्ती कुठेही पोहोचलेली नाही. Even today that person has reached nowhere. संतापामध्ये आम्ही अभद्र बोलतो. In wrath we speak evil. एक सेवक आमच्या समोर आहे, तेही त्याला कळलं नाही प्रियानो. And he did not understand that a servant of God is in front of एक me. अभिषिक्त दास माझ्या समोर उभा आहे, तो मला सांगत आहे, तेव्हाही त्याच्या लक्षात आलं He नाही. did not understand that an anointed person, the आता servant माझ्या of God is रक्तातला आहे, there. त्यामुळे त्याला वाटलं ह्याचं काय ऐकायचं. And because he has a blood relation, he said, why should I listen to him? संदेश आपल्या नातेवाईकात कधी प्रतिष्ठा पावत नाही. And a servant does not gain fame in his own city. आणि त्याने ती एक चूक केली प्रियानो, And he did a mistake. आणि त्या चुकीचं आतापर्यंत तो त्याचे जे दुष्परिणाम भोगत आहे. And is still enduring the bad effects of it. म्हणून पवित्र शास्त्र या ठिकाणी आता मला आवर्जून सांगत आहे, So the scripture is exhorting you. कटुत्व, संताप, क्रोध आमच्यामध्ये असता कामा नये. The bitterness, wrath, and anger should not be within us. बायबल आम्हाला सांगतो की त्याच्यामधून कलकलाट आहे, And it says there is clamor there. त्याच्यामधून अभद्र भाषण There is आहे. evil speaking. ती व्यक्ती मला अभद्र बोलली प्रिया. And that person slandered against me. देवानं जी ख्रिस्ताच्या रक्तामध्ये जी धार्मिकता मला दिलेली आहे, And the Lord has given me righteousness in Christ. ख्रिस्ताच्या रक्तामधून जी धार्मिकता तुम्हाला And the मिळाली आहे, righteousness that you have received with the blood of त्या Christ. धार्मिकतेचाच त्याने अपमान केला. He insulted that म्हणजे righteousness. त्या रक्ताचाच त्याने अपमान He केला. insulted the blood. आणि ख्रिस्ताच्या रक्ताचा अपमान म्हणजे आम्ही कल्पना करू शकत नाही. And the insult of the blood of Christ we cannot imagine. सावध रहा, Be vigilant. येणारा तो येईल, The one who is to come, he will come. विलंब करणार He will नाही. not tarry. माझा नीतिमान विश्वास नवाचा. My just shall live by घरामध्ये faith. कलकलाट होऊ नये का. Do not have clamor in your घरामध्ये homes. संतापाच्या द्वारे अभद्र भाषण येतं. संताप, क्रोध तुमच्या घरामध्ये तुमच्यामध्ये असता कामा नये. And let not anger or wrath be inside your आणि homes. म्हणून प्रियानो, अभद्र भाषण ही अवघ्या दुष्टपणा सुद्धा आपणा तुम्हापासून दूर करण्यात येऊ. And that evil speaking we put away from you with all malice. दूर करण्यात येऊ म्हणजे कोण दूर करणार आहे? And to put away means who will put it away? कुणीतरी येऊन ते दूर करणार आहे Will का? anybody come and then put it हो, away? कुणीतरी येऊन ते दूर करेल. And somebody will come and pull पण it जो away. तो दूर करू शकतो, जो तो दूर करू शकतो, The one who can put it away, तो आहे पवित्र आत्मा. that is the Holy Spirit. हालेलुया. Hallelujah. मग पवित्र आत्म्याच्या स्वाधीन व्हा. So surrender yourselves to the Holy Spirit. पवित्र आत्म्यानं भरलेले व्हा. Be filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाला. Walk with the inspiration of म्हणजे Holy तो Spirit. पवित्र आत्मा Means that Holy ख्रिस्त Spirit येशूच्या नावामध्ये through Jesus सर्व Christ, प्रकारची कटुत्व, संताप, क्रोध, कलकलाट, अभद्र भाषण, दुष्टपणा यापासून तुम्हाला दूर तो करण्यात येईल. that He will keep you away from all bitterness, wrath,
anger, clamor, and evil speaking. म्हणून अगोदरच आम्ही वाचलं की पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. Before we read, do not grieve the Holy Spirit. कारण तो पवित्र आत्मा तुमच्यामध्ये असलेल्या सर्व चुकीच्या गोष्टी त्याच्यापासून तुम्हाला दूर नेतो Because प्रिय. the Holy Spirit takes you away from all the bad things within you. हालेलुया. Hallelujah. देवानं जो काही वारी आत्मा आमच्यासाठी पाठवला त्या आत्म्याबद्दल एकदा टाळ्या वाजवूयात. प्रभू येशूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. हालेलुया. Hallelujah. पवित्र आत्म्यामध्ये पवित्र आत्म्याला मी प्रार्थना करू शकत नाही. We cannot pray to the Holy Spirit, पण येशू ख्रिस्ताचे आभार आम्ही मानू शकतो पवित्र but आत्म्याबद्दल. we can thank Jesus Christ कारण for the येशू Holy Spirit. म्हटला For Jesus said, स्वर्गारोहणाच्या वेळेला येशू स्वर्गारोहणाच्या वेळेस while the time प्रशिक्षण of ascension, की मी सांगेपर्यंत येरुशलेम सोडून कुठं जाऊ नका. until I tell you, do not leave Jerusalem. मी जातो आणि तुमच्यासाठी कैवारी आत्मा I will go पाठवतो. and send you a helper spirit. आणि येशू स्वर्गात गेला And Jesus ascended आणि into heaven. पेंटिकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्मा त्याने पाठवला. And on the day of Pentecost, he आणि sent his Holy Spirit. त्याने अगोदरच सांगून ठेवलं होतं And beforehand, he had तो told पवित्र आत्मा तुम्हाला सत्यामध्ये नेईल. that the Holy Spirit will lead you in truth. मी तो तुम्हाला शिकवेल He will teach आणि you. तो शिकवेल त्यास माझी आठवण तुम्हाला होईल. And when he'll teach you, you will remember me. पवित्र आत्मा ज्यावेळेस आम्हाला शिकवतो When the Holy Spirit teaches us, येशूची आठवण आम्हाला होते. we remember Jesus मी Christ. तुम्हाला शिकवत नाही, So I'm not teaching you. पवित्र आत्मा शिकवतो. Holy Spirit is. माझ्या ठाई देवानं दिलेला पवित्र आत्मा जो गिफ्ट आहे ते तुम्हाला तो सांगत आहे The प्रिय. Holy Spirit that God has given as gift is अभिषेक teaching. तुम्हाला सांगत आहे. That anointing is telling you, सावध राहून ऐका be प्रिय. vigilant and listen. ज्याला कान आहे तो The one who ऐको. has ear, let him hear. हा म्हणून दुष्टपणा ह्या सुद्धा तुम्हापासून दूर करण्यात हो. So that evil speaking we put away from you with all my कुणीतरी lies. येऊन ते करणार आहे. And somebody will come and do आणि it. तो करणार एकच आहे पवित्र आत्मा. There is only one who can do it, that's the Holy आणि म्हणून Spirit. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. Do not grieve the Holy Spirit. पुढे 32 वचन काय लिहिले पहा. आणि तुम्ही एकमेकांबरोबर आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारिक व कनवाळू व व्हा. कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली जशी आहे देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकाला क्षमा करा. तशी तुम्ही एकमेकांना काय करा, क्षमा करा. It says in verse 32, and be kind to one another, tender-hearted, forgiving one another, even as God in Christ forgave you. हालेलुया. तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. जशी देवानं ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा. As God in Christ forgave you, you also forgive one another. म्हणून आज या ठिकाणी आम्ही आत्मपरीक्षण करणार प्रियानो. Today we are going to introspect. कोणाविषयी जर माझ्या मनात कटुत्व असेल If I have anything bitter against anybody, आणि मी ते कटुत्व अजूनही माझ्या मनामध्ये ठेवलेलं and आहे. I'm still holding that grudge, पा कटुत्व राग कुठं असतो, मनात असतो. and bitterness, wrath is inside the heart. आणि आम्ही मनाच्याच गोष्टी शिकतो, त्या मनाच्याच गोष्टीमधला क्रोध जो भाग And आहे. we are learning the things about the mind, and one of it is wrath. कधी कधी आम्ही म्हणतो काही काही लोक म्हणतात राग असला की And some people say when they have a wrath, माझ्या मनात त्याच्याविषयीचा जो राग आहे तो अजून काय संपलेला नाही. and the anger that I have against him in my mind, that's not ended yet. काय काय लोक तो मनात राग शेवटपर्यंत ठेवतात. And some people carry that wrath until the end. जोपर्यंत बदला घेत नाही तोपर्यंत तो राग असतो प्रिया. Until revenge, they still have that आणि wrath. त्या रागाच्या भरात घेतलेल्या बदल्याचा त्याला काही आनंद मिळत नाही, त्याचे दुष्परिणाम त्याला भोगावे लागतात. And he does not get joy in that revenge, but he has to suffer. म्हणून कटुत्व, राग, क्रोध, संताप या सर्व मनात असतात प्रियानो. So bitterness, wrath, anger, all are in our mind. म्हणून ते मनाचं पुनरुज्जीवन होणं गरजेचं That आहे. mind should be renewed. हालेलुया. Hallelujah. मनाच्या नवीकरणानं आपलं रूपांतर होऊ द्या प्रियानो. Let you be transformed by the renewing of your तुम्ही mind. मला किती काय बोलू द्या, No matter what anybody says to me, माझी शांती ढळणार नाही. my peace shall not be कारण moved. ख्रिस्तानं मला शांती दिलेली आहे. Because Christ has given me येशू peace. म्हणतो माझी शांती मी तुला दिलेली Jesus आहे. says, I give my peace to you, जग देतं तशी नाही. not as the world gives. हालेलुया. Hallelujah. आणि मग तुम्ही एकमेकाबरोबर उपकारक व कन्नवाळ व्हा. So be kind to one another and tender-hearted. जशी ख्रिस्ताने तुम्हास क्षमा केली As God in Christ forgave तशी you, तुम्ही एकमेकांना क्षमा करा. so you forgive one आणि या another. 25 पासून या सगळं 35 वचनापर्यंत हा भाग जो आहे दिनचर्येकरता नियम. And the section from verse 25 to 32, the laws of living a daily life. हालेलुया. Hallelujah. म्हणजे दिनचर्या जो दिवस तुम्ही पाहाल देवाच्या कृपेने त्याच्यासाठी दिनचर्या हीच आहे, त्यासाठी आचरण हेच आहे. So any day you see by the grace of God that these are the verses for to live it. आज किती तारीख आहे? What's the date today? किती तारीख? 23 तारीख, 23 नोव्हेंबर. It's 23rd November.
उद्या 24 तारीख and असणार tomorrow will be 24th. उद्या सुद्धा हाच नियम आहे And tomorrow also is the same 25 commandment. तारखेला तोच नियम The आहे same commandment for 25th. देव बदलत नाही God does not change. त्याचं वचन सुद्धा बदलत His नाही word also does not पण change. त्याच्यामधला गोडवा मात्र वाढत जातो But the sweetness definitely तुम्ही keeps on त्याप्रमाणे increasing. चाला निश्चितच तुम्ही असणार You keep on walking, you will be like that. बायबल म्हणतं तर कुठलंही पात्र बाहेरून फक्त स्वच्छ होणं काय उपयोगाचं नाही And the Bible says any vessel should not be just clean from outside. आतून महत्वाची गोष्ट आहे आतून ते स्वच्छ व्हा It should be clean from within, मग ते बाहेरून आपोआप स्वच्छ होईल so प्रिया that it will be clean from outside. अंतर्यामीची शुद्धता देवाला प्रिय आहे And the purity of inner heart is important to आणि God. ती आमच्यामध्ये असणं And गरजेचं that आहे should be within us. आता आपण वळूयात कलसीकराच्या पत्राकडे We'll go to Colossians. कलसीकराचं पत्र याचा 3रा अध्याय त्याचं 8वं वचन वाचा परंतु आता क्रोध संताप दुष्टपण मुखाने निंदा व शिवीगाळ करणे ही सर्व आपणांपासून दूर करा 3रा अध्याय It says in Colossians 3:8, but now you yourselves are to put off all these anger, wrath, malice, blasphemy, filthy language out of your mouth. आता या ठिकाणी बा मगाशी तुम्हाला मी सांगितलं Here I told you before. या ठिकाणी 2ऱ्या अध्यायामध्ये जर आम्ही पाहिलं In the second chapter, if you see, तर पहिल्या अध्यायामध्ये ख्रिस्ताचे स्वरूप व त्याचे कार्य सांगितलेलं आहे and in the first chapter is told the way of Jesus Christ. त्यानंतर पुढच्या पॅराग्राफ मध्ये सांगितले 24 पासून पुढे ख्रिस्ती मंडळीच्या वाढी प्रित्यर्थ पौल ख्रिस्ताचा सहकारी त्याच्याविषयी सांगितलेला आहे. In next chapter it talks about Paul who helps the church. ख्रिस्ती मंडळीच्या वाढी प्रित्यर्थ And to help the church. मग 2ऱ्या अध्यायाकडे जेव्हा आम्ही येतो प्रियानो वाढी प्रित्यर्थ ते बोलल्यानंतर ख्रिस्ताशी संयुक्त होणं आहे. And after that it is becoming one with Christ. ख्रिस्ताच्या मंडळीची वाढ होणं. Let the church of God grow. मग त्याचा परिणिती काय ख्रिस्ताशी संयुक्त होणं What does that mean? Become one with Christ. ख्रिस्ताशी एक होणं To आहे. become in unison with आणि Christ. त्याच्यामध्येच ते वचन आहे पहा. And that is the word. तर ख्रिस्त येशू जो प्रभू याला जसे तुम्ही स्वीकारले तसे त्यामध्ये चाला. It says that just as you have accepted Christ, walk in Him, त्यामध्ये मुळावलेले be rooted in Him, रचले गेलेले established, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत जाणारे according to faith that you have been taught, increasing, आणि फार हिशोबकार स्मरण करणारे व्हा. and abounding thanksgiving. आता इथं सांगितले ख्रिस्ताशी संयुक्त होणे आहे. And here it's been told about being one with Christ. ख्रिस्ती मंडळी वाढी प्रित्यर्थ सांगितलेला It has आहे. been told for the growth of church. पुढची स्टेप आहे ख्रिस्ताशी संयुक्त होणं. Next step is being one with आणि Christ. तिसरी स्टेप आहे 3ऱ्या वचनामध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम. And the effects of being resurrected with Christ. म्हणजे ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित जर आम्हाला व्हायचं असेल If you want to be resurrected with Christ, तर पहिल्यांदा ख्रिस्ताचं स्वरूप आणि त्याचं कार्य आम्हाला समजलं पाहिजे. we need to understand Christ and His works. ख्रिस्ताचं स्वरूप आणि कार्य जेव्हा आमच्या लक्षात येतं Once we understand the form and His works, मंडळीची वाढ होते the प्रियानो. church keeps on growing. मंडळीची वाढ होते म्हणजे काय होतं What happens when the तर church ती grows? त्या वाढीच्या द्वारे ती ख्रिस्ताशी संयुक्त होते Because of the growth, they become one with Christ. आणि ख्रिस्ताची जेव्हा ती संयुक्त होते And once it becomes one with Christ, त्याचा परिणाम जो आहे ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी आहे प्रियानो. and that is related to the resurrection मग of Christ. ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित होण्याचे परिणाम त्या ठिकाणी सांगितलेले Here it आहेत. is mentioned the effects of being resurrected with आणि त्या Christ. परिणामामध्ये जर आम्ही काही गोष्टी पाहिल्या And if we see in one of the तर effects, 1 ते 8 वचन वाचा परत पुन्हा. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जर उठविले गेला तुम्ही ख्रिस्ताबरोबर जो उठविले गेलात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवावयाचा यत्न करा. तेथली वरील गोष्टी मिळवायचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा. बस तेवढंच. it says in chapter 3:1 onwards, if then you were raised with Christ, seek those things which are above, where Christ is sitting at the right hand of God. हालेलुया. आता आम्ही पुन्हा मगाशी ते वचन वाचलं त्याच्यामध्ये काय सांगितलंय की पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. And the verse before it says, do not grieve the Holy Spirit. कारण तुम्ही त्या तारणाच्या दिवसापर्यंत काय केलेले आहात पवित्र आत्म्याच्या द्वारे मुद्रित केलेले आहात. Because you have been sealed until the day of redemption through Holy Spirit. हालेलुया. तसं वाचलं की नाही आपण पवित्र आत्म्याच्या योगे तुम्ही त्याला आणि त्या तारणाच्या दिवसासाठी मुद्रित
केलेलं म्हणजे त्याच पुनरुत्थानाच्या नंतरचा जो आशीर्वाद आहे प्रियानो. And through the Holy Spirit you have been sealed. That means it is a blessing of the resurrection. आता इथं पहा काय त्याच्यामध्ये साम्य आहे पहा. And there is similarity here. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर जो उठविले गेला, If then you were raised with Christ, हालेलुया, तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथील वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे तारणाची गोष्ट तो मुकुट आहे प्रियानो. seek those things which are above, where Christ is sitting at the right hand of God, means attain righteousness, the crown. तो मिळवण्याचा प्रयत्न करा. Try to achieve that. तुझा मुकुट कोणी हिरावून घेऊ नये म्हणून तो दृढ धरून ठेव. And hold fast that nobody snatches away your crown. कशाच्या द्वारे दृढ धरून ठेवायचा आहे? How can we hold it fast? पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, with the Holy inspiration of Holy Spirit. पवित्र आत्म्याच्या द्वारे, through the Holy Spirit. कारण तो आत्मा आम्हाला सत्यामध्ये नेतो. Because the Holy Spirit leads us in truth. यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला. So if then you were raised with Christ, then हालेलुया. आता किती जण ख्रिस्ताबरोबर उठविले गेले आहेत? How many of you all have been raised with Christ? अरे बापरे. तुम्ही गोंधळून जाता. काय प्रश्न विचारला? हात असा उंच करा की जरा. अर्पण जरा हात उंच कर. सगळ्यांचा बहिणींनो हात वरती करा. ख्रिस्ताला स्वीकारले का तारणारा म्हणून? मग तुम्ही त्याच्या बायबल सांगताप्रमाणे तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेलेले आहात ना? मग आमीन म्हणा जरा जोरात. तुम्ही यास्तव तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठविले गेला. You were raised with Christ. तो then हालेलुया. पुढे आहे मग प्रश्न पण. And there is again, जर तुम्ही उठविला गेला तर काहीतरी करायचं आहे. now if you are raised with Christ, you have to do something. या सेवकाकडे जा, त्या सेवकाकडे जा, ह्याच्यासाठी प्रार्थना करा, त्यासाठी प्रार्थना, असले काय उद्योग करायचे नाही. You don't have to go to this servant and that servant and get prayed on. तुम्हाला ते शिक्षण मिळालं तर तुम्हाला प्रयत्न करायचा. You have received the understanding, you have to do it. तुम्हाला शिक्षण मिळालं तर तुम्हाला अभ्यास करायचा आहे. You have to receive education, you have to study. You have to sit for the exam. एक दिवस परीक्षा होणार आहे. There will be an examination one day. हालेलुया. Hallelujah. आणि तिथे एक्झामिनर आहे प्रभू येशू ख्रिस्त. And the examiner is Lord Jesus Christ. तिथे पार्शलिटी चालणार. And there's no partiality there. अजिबात चालत नाही. And there will be no partiality at all. म्हणून आत्ताच तयारी करा. So prepare from now. तिथं सगळ्या ओरल टेस्ट आहेत प्रियानो. And there are all oral tests. आणि तिथं सगळा तुमचा रिपोर्ट ठेवला जाणार आहे. And your report has been kept. तुम्हाला सबब सांगता येणार नाही. You cannot give any excuse. हे शिक्षण दिलं तेव्हा मी रविवारी चर्चला नव्हतो, त्याचं काय कारण देव विचारणार नाही तुम्हाला. And God will not, you cannot say that I was not there when this was taught in the church. शिक्षण तर दरवेळेला वधस्तंभावर खेळला ख्रिस्तच दर रविवारी आम्ही गाजवतो. And every day we preach Christ was crucified. We learn about that. शिक्षण मिळालेलंच आहे. So we have received the knowledge. सबब सांगायचं नाही. We cannot give an excuse. चुकला. If you're wrong, you're wrong. हालेलुया. Hallelujah. चुकीला माफी कधी? न्यायाच्या दिवशी. On the day of judgment there is no forgiveness. आता चुकीला माफी आहे. And now you have forgiveness. धोंडा तुमच्यावर पडायच्या अगोदर तुम्ही काय करा? धोंड्यावर पडा. So lest the stone falls on you, you fall on the stone. कृपेचा काळ आहे, संधी साधून घ्या. This is the age of grace. Seize the opportunity. आपल्या पापाचा पश्चाताप करा. Repent for your sins. प्रभूला शरण या. Surrender to the तुम्हाला God. क्षमा होईल. And you will be forgiven. पण न्यायाच्या दिवशी केलेल्या चुकांना माफी अजिबात मिळणार नाही. But the mistakes made on the day of judgment will have no forgiveness. तो प्रसंग आहे की जिथं माफी नाही. And that is the situation where you will not have forgiveness. आता कृपेचा काळ आहे, माफी मागितली माफी मिळणार. And this is the age of grace. You ask for forgiveness, you will receive it. तुमचं पाप लाखेसारखं लाल असू द्यात, बर्फासारखं शुभ्र करायला तो देव समर्थ आहे. If your sins are as red as crimson, the Lord will whiten it as snow. कारण तो देव आमच्यावर दया करतो. Because the Lord has mercy upon आमच्या us. पापांची क्षमा करतो. He forgives us. भग्न आणि अनुतप्त हृदय तो तुच्छ मानत does नाही. not despise a broken heart and a contrite spirit. किती मोठं किती छोटं हे तो पाहत नाही. Does not see how big or small your sin is. पश्चाताप तो बघतो. He sees your repentance. तुमचं भग्न अनुतप्त हृदय तो पाहतो. He sees your broken heart and contrite spirit. तुम्हाला क्षमा करतो. He will forgive. पण एक दिवस येणार आहे. There will be one day. तिथं माफी चुकीला क्षमा नाही. You will not receive forgiveness for your mistakes. Hallelujah. Hallelujah. लक्षात ठेवा. Remember. आम्ही ITIला जस्ट मी इलेक्ट्रिकचा कोर्स केला. When I did an electric course in ITI. आणि टेक्निकल कुठलाही कोर्स करताना पहिला चॅप्टर जर असेल काय लेसन तर सेफ्टी प्रिकॉशन, सुरक्षिततेचे नियम. First chapter for doing any technical course is the rules for safety. कारण सगळं यंत्राशी विजेशी खेळ असतो तो सगळा. Because it is all related to the electrics and the electricity. पहिले सुरक्षिततेचे नियम शिकवले जातात. So first it has been taught about the precautions and the safety measures. मी इलेक्ट्रिशियनचा कोर्स घेतला होता. So I
took up that course for घेतलं electrician. होतं म्हणजे माझ्या डॅडीनी मला टाकलं होतं Means my त्याच्यामध्ये. father had enrolled me for it. कारण मला कुठल्याही वस्तू खोलायची आणि उघडायची फार सवय होती. Because I had a habit to open any electronic 7-8 things. वर्षाचा असताना मीटर मध्ये स्क्रूड्रायव्हर घालून मी स्फोट केला होता घरात. And when I was 7-8 years old, I had opened the meter and it did blast. मग वडील म्हटले आज चांगला कलाकार दिसतो, याला इलेक्ट्रिशियनच्या कोर्सला पाठवा. And my father thought, let us enroll him for the electrician's मग course. इलेक्ट्रिशियनच्या पहिल्या दिवसाला सरांनी सुरुवात केली सेफ्टी प्रिकॉशन, सुरक्षतेचे नियम. First day there was the first chapter, the precautions. मग त्यांनी सांगितलं इलेक्ट्रिशियन हा कोर्स असा आहे, He said that the electrician course is such. याच्यामध्ये चुकीला माफी नाही. Here you will have no forgiveness for your mistakes. चूक तुम्ही काय केली, उलट सुलट काय कनेक्शन केलं, If you do a wrong connection, if you make a mistake, स्फोट होणार, it will have a स्पार्क blast. होणार, It will spark. तुम्ही जळू शकता, You can be burnt. तुम्ही चिटकू शकता, You can stick there. विजेला काही कळत नाही, The electricity does not understand. त्यामुळे या चुकीला काय माफी There नाही. is no forgiveness to such a mistake. हालेलुया. Hallelujah. पण आमच्या देवाच्या राज्यामध्ये एक आहे प्रियानो, But we have such in the kingdom of heaven. येशू पापांची क्षमा करायला आलेला आहे. Christ came to forgive our sins. येशू हरवलेला शोधायला आलेला Christ आहे. came to seek the lost. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. हरवलेले शोधायला तो आलाय, He came to तारायला seek तो the आलेला lost, to save पण them. एक दिवस तोच येशू न्यायासनावर असणार आहे. And one day the same Jesus will be on the judgment seat. न्यायाधीश तो असणार He आहे will be the judge. आणि तिथं तुम्हाला सबब सांगता येत नाही. And there you cannot give any excuse. तुमच्या कर्माप्रमाणे तुम्हाला प्रतिफळ मिळणार You will आहे. receive the reward as per your works. हालेलुया. Hallelujah. तुम्ही देहाची कर्म वाईट करता प्रियानो, You do your carnal works, पण आत्म्याला भोगायला लागणार आहे. but the spirit will have to suffer. म्हणून तुमचा देह ज्या ज्या गोष्टी वाईट करेल, So whatever your flesh does, the bad तुमच्या things, आत्म्याला ते भोगावं the लागणार आहे. spirit is going to have to आणि suffer. तुम्ही तुमचा देह ज्या ज्या गोष्टी चांगल्या करेल देवाच्या इच्छेप्रमाणे, And whatever your flesh does good things as per the will of God, तुमच्या आत्म्याला ते सुखलोकाचं सुख मिळणार आहे. and your spirit will receive the satisfaction of paradise. हालेलुया. Hallelujah. सावध असा So be प्रिय. vigilant, तर beloved. पुढं वाचा काय लिहिलंय. Further it says, 9. ख्रिस्ताशी संयुक्त काय सांगितलं मी, कुठलं वचन वाचा सांगितलं, 8 ना. हो. वाचा. प- कलसेकराचं पत्र 3रा अध्याय. परंतु सॉरी ते 1 पासून वाचा. 2रा अध्याय 2रं वचन वाचा. वरील गोष्टींकडे मन लावा, वरील गोष्टीकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. हालेलुया. it says in verse 2, set your mind on things above, not on things on the earth. किती देव सांगतो आम्हाला सगळ्या गोष्टी. And how much does God tell us? तुम्हाला वरील गोष्टीसाठी पाचारण You have करण्यात been आलेलं called आहे, for the things म्हणून above. वरील गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. So try to attain those things. वरील गोष्टी इकडं काय लावा, मन लावा. मन लावा. Set your mind on the things above. माणसाचं मन जिथं लागतं ना तिथं तो व्यवस्थित राहतो. And wherever the mind of man stays, he works there properly. म्हणून मनाला ती सवय लावा की देवामध्ये गुंतलं पाहिजे. मग Put that habit to your mind that he should focus on things above. तुमचं मन नको तिथं गुंतलं की संपला सगळा विषय. If your mind entangles anywhere unnecessary, it's a trouble. काही अर्थ होत नाही प्रियानं. It is of no use. सुरुवातीलाच मी सांगितलं होतं मन वडा आहे ते आता तुम्हाला माहिती आहे सगळं. And you know in the beginning I've told you the poem. आणि मग पवित्र शास्त्र या ठिकाणी आम्हाला Here सांगतो the scripture says, वरील गोष्टीकडे मन लावा, set your mind on things above, पृथ्वीवरील गोष्टीकडे लावू नका. not on the things on the earth. आणि आम्ही तेच करतो. And we do this same thing. मन वर नाही लावलेलं, We do not set our minds on things मन above. पृथ्वीवर लावलेलं. We set our minds on the earth. हे पाहिजे ते I want पाहिजे, this, I want that. माझी ड्रीम कार ही आहे, माझं ड्रीम हे आहे, माझं ड्रीम ते आहे. My dream car is such, and I have this dream and that dream. अहो तुम्ही अपेक्षा करता पण अपेक्षा पूर्ती करणारा कोण आहे? देव आहे. And you expect, but who's the one who fulfills your desires? It's मग God. देवाच्या वचनाला सोडून तुम्ही चुकीच्या अपेक्षा केल्या तर तुमच्या पूर्ण होणार आहे का? So if you ask anything that is against the will of God, will you receive it? देवाच्या इच्छा सोडून तुम्ही चुकीच्या काहीतरी इच्छा मनामध्ये बाळगल्या तर तुमच्या इच्छा पूर्ती होणार आहे का? If you have some incorrect desires apart from the will of God, is it good? नाही. मग तुम्ही जर मन वरील गोष्टीकडे लावा, If you set your minds on the things above, तुम्हाला काय हवंय देव तुम्हाला झोप येते. and whatever you want, God can give you in your sleep. साधं सोपं सूत्र आहे. It is a simple पण formula. आम्हाला सोपं काय आवडत But नाही, we do not want anything आम्हाला simple. अवघड आवडतं. We like something difficult. आणि त्या गोष्टी देवानं आम्हाला सोप्या करून ठेवल्या त्याच्याकडे आमचं लक्ष नाही. And the things God has made it easy for us, we do पण not pay वरील गोष्टी attention. मिळवण्याचा प्रयत्न करा. So try to attain the things above. पृथ्वीवरील गोष्टीकडे मन लावू नका. Do not set your mind on things on the 3रं earth. वचन वाचा, पटपट वाचा. कारण तुम्ही मृत झाला कारण तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. गुप्त ठेवले. It says, for you died and your life is hidden with Christ in God.
आता कारण तुम्ही मृत झाला. For you died. किती जण मेलेत? How many of you died? मागच मी विचारलं होतं. I asked you before. म्हणजे काय पास्टर काय बोलायला लागले? You'll say, what is pastor saying? मध्ये एक सुप्रसिद्ध अभिनेता मेला म्हणून त्याचे न्यूज चॅनलवर न्यूज चालू झाल्या. And there was a news when a famous person had died. मग त्यांच्या मुलाने येऊन त्या पत्रकारांना तुम्हाला लाजा वाटत नाही का अशा शब्दामध्ये त्यांची कानउघडणी केली. And his son came and spoke to the journalist, do you have no shame? मग जिवंत असताना एखाद्या माणसाला मारलं म्हटलं की किती भयंकर त्या लोकांना वाटतं ते. And how people will think if you killed some person that is still alive. पण तुम्ही मेलात ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे का? But you died, it is a reality. Do you know that? हो की नाही? Yes मेल or हा no? म्हणा की मग आता तुम्ही इथं जे बसलात ते तुम्ही जुने नाही ते नवीन लोक आहात. You who are sitting here, you are not old, you are new. कारण जे जुनं ते होऊन गेले फार नवीन झालेलं आहे. All things have passed away, everything has become new. ख्रिस्तामध्ये तुम्ही नवी उत्पत्ती You आहे. are new creation in Christ. जुनं कधीच संपलंय. All things have passed away. मी 30 वर्षापूर्वी मेलोय. I died 30 years ago. आता तुम्ही बघा तुम्ही किती वर्षापूर्वी Now you मेले. check how many years ago you died. आम्ही मृत झालोय म्हणजे आम्ही पापाला मेलोय. We have died means we are died to हालेलुया. sins. आणि ख्रिस्तासाठी जिवंत झालोय. नवीन And we become alive and new for Christ. नाविन्यामध्ये In the newness. नवीन जीवन. New life. न्यू लाईफ नवीन A जीवन. new life. म्हणून या ठिकाणी बायबल मला You know सांगतं the Bible says, तुम्ही मृत झाला. you died. आमेन म्हणा. Amen. हा तुम्ही खरं पापाला मेला असेल तर म्हणा आमेन. हा का तुम्ही कारण तुम्ही मृत झाला You died आणि तुमचे जीवन. and your life. आता मृत झालेल्या माणसाला जीवन असतं का हो? Now does a dead man have a life? पण आम्ही पापाला मेलोय But we have died to sins आणि सार्वकालिक जीवनासाठी जिवंत झालेलो आहोत. and we have been made alive for the eternal life. मग आता माझ्या ठाई मी राहत नाही So it is not me who lives in तर me, ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. but Christ lives in me. मग ख्रिस्त कोण आहे? And who is Christ? जीवन आहे. म्हणा ख्रिस्त जीवन आहे. Christ जीवन. ख्रिस्त मार्ग आहे. ख्रिस्त सत्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी सांगितलं की तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन. So it says you died and your life. म्हणजे जे ख्रिस्तामध्ये आहे ते तुमचं Means your जीवन life that is in Christ. ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवले आहे. It is hidden with Christ in God. ख्रिस्ताबरोबर कोणामध्ये गुप्त ठेवले? देवामध्ये. It is hidden with Christ in God. आमेन. Amen. एवढं तुमचं महत्व वाढले बघा. See how precious you are. एवढी किंमत तुम्हाला कोण देणार आहे का? Can anybody give you that much आम्ही value? कोण होतो प्रियानो? Who were we, आम्ही beloved? परदेशी लोक. We were Gentiles. आम्ही उपरे लोक. We were people who were not belong इस्रायल here. लोकांनी जेव्हा सुवर्तमानाचा त्याग केला त्यांनी स्वीकारला नाही तेव्हा पौल आणि तो म्हणतो की ही सुवार्ता आता विदेशांपर्यंत जाईल आणि ते लोक ते स्वीकारतील. When Israelites rejected the gospel, Paul said that the Gentiles will hear the gospel. आणि तिथून मग ती स्वार्थ संपूर्ण जगामध्ये पसरली. And from then onwards, the gospel spread in the आणि त्या entire विदेशी world. लोकांमध्ये तुम्ही आणि मी होतो प्रियानो. And in that foreigners were you and me. देवानं आमची आठवण केली. See, God remembered you and me. देवानं आम्हाला त्याच्या जवळ घेतलं. And God called us to आम्हाला आबा Himself. आणि बापाशी हाक म्हणण्याचा अधिकार Give us दिला. the authority to call Him Abba देवानं Father. आम्हाला अब्रामाच्या संतानामध्ये गणलं गेलं He प्रियानो. numbered us in the hairs of Abraham. आणि या ठिकाणी तर तो काय म्हणतो And प्रियानो? hear what He says. तुम्ही मृत झाला आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलंय. You died and your life is hidden with Christ in God. ज्या देवाला पाहून कुणी जिवंत राहू शकत नाही नव्या करारामध्ये ते तुम्ही देवामध्ये ख्रिस्ताबरोबर गुप्त ठेवलेले आहात. किती धन्य तुम्ही लोक जी. And such God whom a person cannot stay alive, in that same God your life has been hidden. तर हे जे रहस्य ते आम्ही समजून घेणं गरजेचं We आहे. need to understand this mystery. म्हणजे मला कळेल की मी कोण आहे. Then I will understand who am मी I, काय आहे. what am I, माझं मोल काय आहे. what is my value. आम्ही आमचं स्वत्व जपणं गरजेचं आहे. We need to protect it. आमचं अस्तित्व आम्ही जपणं We need गरजेचं to आहे. protect our पण तुम्ही existence. आम्ही कोण होतो प्रियानो? Who were we, beloved? पापामध्ये बरबटलेले. We were in the sin. पण आज आम्ही देवामध्ये गुप्त ठेवलेले आहोत. But today we have been hidden in Christ. हालेलुया. Hallelujah. हा परात्पराच्या गुप्त स्थळामध्ये बसतो तो सर्व समर्थाच्या सावलीमध्ये. आता परात्पर कोण आहे? Who is Almighty? आमचा देव परमेश्वर पिता. Our God Father. आणि त्याचं गुप्त स्थळामध्ये तुम्हीच आहात प्रिया. And His hiding place means you, beloved. आमेन. Amen. म्हणजे तुम्ही त्याच्या सावलीमध्ये Means you आहात. are in His shadow. तुम्ही त्याच्या विसाव्यामध्ये You आहात. are in His resting place. म्हणून बायबल आम्हाला सांगतं देव प्रीती आहे. So Bible says God is love. त्यानं जगावर एवढी प्रीती That He केली loved the world so की much आपला एकुलता एक पुत्र त्यानं that He दिला. gave His only begotten Son, यासाठी की so that जो कुणी त्याचवर विश्वास whoever ठेवतो, believes in Him त्याचा
नाश होऊ should not perish, तर त्याला सार्वकालिक but जीवन have eternal प्राप्त life. व्हावं. त्याचा नाश होऊ नये And so that he do not तो perish, तो ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवला जाओ. he will be hidden in Christ in God. तुम्हाला हात लावायची कोणाची टाप आहे का? Can anybody touch you? आहे का? Can anybody तुम्ही do जर that? देवामध्ये गुप्त आहे तर देव तुम्हाला हात लावायचे त्या दुष्टाचे टाप आहे का सांगा? If you are hidden in Christ, can anybody touch you? तुमच्यावर जादूटोणा कोणी केला तर तुमच्यापर्यंत यायचे त्या जादूटोणाला तरी ताकद आहे का? Will the witchcraft work on you? मग तुम्ही का घाबरता? Then why do you fear? अजूनही ते लोक आहेत प्रियानो. There are still people. मला कोणीतरी काय केलेलं आहे, Somebody has done some witchcraft माझ्या on me. घरामध्ये मला हे दिसत I आहे, see something in my मला house. घरात आले की काहीतरी होत आहे. It happens something when I enter the house. याचा अर्थ काय? What does it mean? तुम्ही स्वतःला ओळखलंच You नाही, have not identified तुम्ही yourself. कोण आहात स्वतःला ओळखलं नाही, You have not identified आणि yourself. म्हणून हा प्रॉब्लेम And so आहे. this is the problem. म्हणून बायबल आम्हाला So the सांगतं Bible says, सत्य आणि मगाशी मी काय होतं, सत्य आणि शांती ना, सत्य आणि शांती याच्यामध्ये तुम्ही काय करा, त्याच्यामध्ये तुम्ही राहा so प्रियानो. it says, stay in truth and peace. त्याची आराधना तुम्ही करा, Worship those things. त्याची आवड तुम्ही धरा. Love it. हालेलुया. Hallelujah. आणि रोज सकाळी उठल्यानंतर म्हणा, And every day when you wake up, say this. मी ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेला आहे, That I have been hidden with Christ in God. मी विजयापेक्षा अधिक I'm आहे. more than a conqueror. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. जोरात म्हणा हालेलुया. एकदा माझ्या मागे म्हणा, स्वतःच्या छातीवर हात ठेवा आणि म्हणा, माझं जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलं आहे. हालेलुया. रोज सकाळी उठल्या ही कबुली द्या प्रियानो. Give this confession every day you wake up in the morning. आपल्या छातीवर आपल्या हृदयावर हात ठेवा Keep your hand on your heart आणि म्हणा मोठ्या विश्वासानं, and say with faith, कबूल करा confess it, की माझं जीवन my life ख्रिस्ताबरोबर with Christ देवामध्ये in God गुप्त ठेवलेलं आहे. has been hidden. वा तुमच्यातलं भय क्षणात निघून See, your जाणार. fear will leave you in that दिवसभर moment. तुमचं दिनचर्या जी आहे एका विश्वासामध्ये असणार Your आहे, everyday life will be in एका faith. धैर्यानं असणार It आहे, will be with courage. एका विजयाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. It will be in the way of victory. कारण देव म्हणतो, ख्रिस्त म्हणतो, तुम्ही विजयापेक्षा अधिक Because आहात. Christ says you are more than conquerors. हालेलुया. Hallelujah. ख्रिस्ताची कृपा देवाच्या प्रियजनांनो तुमच्या आत्म्याबरोबर असो. आमेन म्हणूयात. बाकीच्या गोष्टी पुढच्या गुरुवार रविवारी पाहूयात. आपल्या जागेवर उठून उभं राहूयात. प्रभूला धन्यवाद देऊयात. हालेलुया. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन आहे. हालेलुया. देव आमचा किती अद्भुत देव आहे. हालेलुया. त्याच्यासारखा शिक्षक नाही प्रियानो. हालेलुया. म्हणून आम्ही कान नेहमी उघडले पाहिजेत, उघडे ठेवले पाहिजेत. आमचे ज्ञानचक्षु आम्ही खुले केले पाहिजेत. म्हणून बायबल आम्हाला सांगतं, परमेश्वर म्हणतो, माझी वाणी लक्षपूर्वक ऐका, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला जीवन आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला यश आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला आशीर्वाद आहे. हालेलुया. आज देवाने केवढं मोठं रहस्य तुमच्यासमोर उघडं केलं. तुम्ही कोण आहात समजून घ्या. आमेन. हालेलुया. समजलेलं आहे. आता त्याच विश्वासांमध्ये पुढं चालायचे. घाबरायचं, आमेन, अजिबात घाबरायचं नाही. हालेलुया.